सहकारी बँकेचे अध्यक्ष, उच्च विद्याविभूषित, त्यांचं शिक्षण खरं तर कंपनी सेक्रेटरी CS झालेलं आहे आणि प्रत्यक्ष एका अतिशय मोठ्या कंपनी स्वरूप असलेल्याच एका इतक्या मोठ्या महाराष्ट्राची कितीतरी पुरस्कार, राज्य स्तरावरील आणि राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार ज्या बँकेला प्राप्त आहेत, तो अतिशय चांगला वारसा ज्यांच्या हातात आता आलेला आहे, अशा इशाताई ज्यांचं संपूर्ण शिक्षण महाराष्ट्राची सांस्कृतिक नगरी विद्यानगरी पुणे इथं झालेलं आहे. त्यामुळे अर्थातच ती सुसंस्कृतता, ते ज्ञान सर्व त्यांच्याकडे आहे. आपल्यापैकी बरेच जण माझ्यासह आपण पहिल्यांदाच इशाताईंना ऐकणार आहोत. मी सन्माननीय इशाताई रणजित कोरेटीवार, अध्यक्ष गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांना मी आमंत्रित करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. वंदनीय बाबा दादा कोरेटीवार, आदरणीय प्रकाश दादा कोरेटीवार, आरमोरी विधानसभाचे माजी आमदार आपले लाडके कृष्णाभाऊ गजबे साहेब, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष श्री ईश्वरजी पासेवार साहेब, कृषी उत्पन्न बाजार समिती गडचिरोलीचे अध्यक्ष शशिकांत साळवे साहेब, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष क्षीरसागर नाकाळे साहेब, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सचिव दीपक निंबेकर साहेब व कार्यक्रमाचे सुंदर संचालन करणारे प्राचार्य नरेंद्र आरेकर साहेब आणि मंचावर उपस्थित असलेले अमोल भाऊ कन्यार पवार, नागरेशी साहेब, नागीलवार साहेब, अनंतभाऊ साळवे, रुपेश भोयर साहेब, गंगाधर कन्यार पवार काका, विलासभाऊ पारधी साहेब, यांना सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा. आषाढी एकादशी हा सण आपल्याला भारतीय संस्कृती, भक्ती आणि परंपरेची आठवण करून देणारा एक सण आहे. वारीची परंपरा ही महाराष्ट्राची सर्वात मोठी सांस्कृतिक ओळख आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक पायी चालून पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतात. आळंदीतून संत ज्ञानेश्वर यांची पालखी, देहूतून संत तुकाराम यांची पालखी, असे अन्य अनेक संतांच्या पालख्या विविध गावातून मार्गस्थ होऊन आपल्या पांडुरंगाच्या भेटीसाठी आज आषाढी एकादशीच्या पर्वावर पंढरपुरात पोहोचतात. वारीचा हा सोहळा म्हणजे भक्ती आणि मानवी समतेचे एक उत्तम उदाहरण आहे. या वारीत जात पात धर्म असा कोणताही भेदभाव न बाळगता फक्त विठ्ठल नामाचा गजर करतात आणि म्हणतात, उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिनी, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसे विठेवर देवकोठी. म्हणून आषाढी एकादशीचा हा पवित्र दिवस लोकांना एकत्रित करण्याचा, मानवी मूल्यांची जपणूक करण्याचा आणि ईश्वर प्रति भक्तिभाव व्यक्त करण्याचा एक उत्तम उदाहरण आहे. आज या एकादशीच्या शुभ पर्वावर आदरणीय प्रकाश काकांचेही वाढदिवस आहे. प्रकाश काकांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा करते. पांडुरंग हे विष्णूचे एक अवतार आहे, तसे राम ही विष्णूचे एक अवतार आहे आणि रामाची सावली असलेले लक्ष्मण आज मी यांची गोष्ट करणार आहे. रामाला वनवास झाले तेव्हा लक्ष्मणाने कोणतीही अपेक्षा न ठेवता वनवासात सुद्धा रामाची साथ सोडली नाही आणि आयुष्यभर त्यांची आज्ञा मोडली नाही. त्याच प्रकारे प्रकाश काकांनी आयुष्याच्या चांगल्या वाईट प्रसंगी बाबांची कधी साथ सोडली नाही आणि आजही मी जेव्हा पण बाबा त्यांच्याबद्दल काही बोलतात तर त्यांचे अश्रू अनावर होत नाही. मी त्यांची स्वतः साक्षीदार आहे. हे बंधुप्रेम या कलियुगामध्ये खरोखरच प्रेरणादायी आहे. त्यासाठी सर्वांनी
हा अत्यंत आमच्यासाठी मर्मस्पर्शी क्षण आहे. समाजासाठी सदैव तत्पर असलेले प्रकाश काका सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी नेहमीच त्यांचा प्रेमाचा हात असतो. नाट्यप्रेमी प्रकाश काका ज्यांनी लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपली अमिट छाप सोडली आहे आणि सर्वांच्या मनात आपलं स्थान बनवणारे प्रकाश काका यांना मी वाढदिवसाच्या निमित्ताने ईश्वरचरणी हीच प्रार्थना करते की त्यांना उद्दंड आयुष्य लाभो. आज फार मंगलमय प्रसंग आले आहेत. 3 गोष्टींचा संगम आला आहे. आषाढी एकादशी, प्रकाश काकांचे वाढदिवस आणि आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीला सुद्धा 65 वर्ष पूर्ण झाले आहेत. बंधू आणि भगिनींनो, परंपरा जर सर्वसामान्य असली, सर्वमान्य असली तर ती दिवसेंदिवस वृद्धिंगत होत जाते. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे आपली कृषी उत्पन्न बाजार समितीची वैभवशाली परंपरा. या बाजार समितीत केलेल्या प्रगतीमुळे आजही बाजार समिती विदर्भात उत्कृष्ट बाजार समिती म्हणून पाहिली जाते. ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे. मी आज उपस्थित सर्व कार्यकर्ते व कोरेटीवार परिवारांवर प्रेम करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करते व इथेच थांबते. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद ताई.